हाय हॅलो, मी अक्षया. सध्या मी आलेली आहे भारतात, अबुधाबीहून. आणि इथे आल्यानंतर असंख्य कामाची लिस्ट चालूच असते. पण त्यासोबत मी कधीच चुकवत नाही ते म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात जायचं आणि स्वामींच्या दर्शनासाठी मठात जायचं, जे अबुधाबीला असताना नेहमी मिस करतो. कारण दुबईला गेलो तरच हिंदू टेम्पलला दर्शनासाठी जाता येतं आणि अबुधाबीमध्ये स्वामीनारायण. म्हणजे भारतात जसं आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरं असतात, कधीही जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो, तसं तिथे काही शक्य नाही. दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा भारतामध्ये असतानाच येते, त्यामुळे मला मठात जायला मिळतं. कारण घराजवळच आहे. त्यामुळे सकाळीच आई, पप्पा, मी, आर्विक आम्ही मठात जाण्यासाठी निघालो. आज मी प्रसादासाठी बुंदी घेतली होती. आणि आता सकाळी दिसणारी ही एवढी लाईन संध्याकाळी भरपूर लांबपर्यंत जाते. त्यामुळे सकाळीच आलो म्हणजे छान दर्शन मिळतं. रांगेतून पुढे सरकता अष्टक मंत्र, तारक मंत्र सुद्धा बोलून होतो. मग स्वामींसमोर पोहोचलो की प्रसन्न मनाने दर्शन घ्यायचं. आणि जेवढ्यांनी सुद्धा प्रसाद आणला होता ना, त्यांना तो स्वामींच्या पायाला टेकवून पुन्हा देत होते. इथूनच आलो गणेश मंदिरात, जिथे अगदी लहानपणापासून आम्ही येतो आणि वाढदिवसाच्या दिवशी तर आवर्जूनच. बाप्पाच्या पायावर हात ठेवताच मागून एक छोटासा उंदीर मामा माझ्या हाताजवळ येऊन कुठे गायब झाला मला कळलंच नाही. गुरुजी म्हणतात, मी ते दिवसभर उभा राहतो, मला कधी उंदीर मामा दिसत नाही, पण तुला दिसला, नशीबवान आहेस. तिथूनच आम्ही आलो आमच्या सोसायटीच्या बाहेरच असलेल्या मारुतीच्या मंदिरात. आणि आज जो मी प्रसाद घेतला होता मठात देण्यासाठी, तो मी इथे दोन्ही मंदिरात ठेवला. अशी ही गुरुपौर्णिमा दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली. तिन्ही मंदिरात खूप शांत दर्शन मिळालं. त्यामुळेच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास असतो.